बस झालं तुमचे नाटक, बस झाले नाटकार या निरागस लेकरांसंबंधी तुम्ही राजकारण करताय। मानवता मिली का या महाराष्ट्रातून? अरे फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र एवढा निर्दयी कसा झालाय? हे राजकारणी कुटुंब आहे का? काल छत्रपती संभाजी नगरला मोर्चा काढला, खेळ संपला। आता जर मोर्चा काढला तर आडवा हा पॅन्थर आल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा इथून देतोय। पक्षाला कोण धरून आणि मीडियावाल्याला बोलतोय आणि मधीच काय होतंय काय की हो 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 सरकार सरकार हे जोरागे हुई हुई हाऊ। अरे मर्शीन तुटन काय, कुठलं फाटून जाईल। आज महिना झालाय संतोष देशमुखचं हत्याकांड होऊन, तरी आंधळे फरार आहे। बरं आंधळे फरार आहे पण सापडणाऱ्याला डोळेत ना। पाठीमागच त्या वाल्मिक कराड अटक होत नव्हता, तेव्हा बीड मध्ये दणका दिला की मी सापडून आणतो, लगेच पळत आला। आता पुन्हा एक इशारा देतोय, बीड पोलिसांना इशारा देतोय, गृह विभागाला इशारा देतोय, येणाऱ्या 24 तासाच्या आत जर आंधळ्याला अटक झाली नाही तर पुन्हा हा दीपक केदार त्याला पकडून आणल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा या माध्यमातून। अण्णा मी बोलल्यावर तुम्हाला थोडा राग येईल, पण हे 2 अंडे जे आहेत ना आपल्या साहेबांनी पोचलेले आहेत। सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड झालं, त्याच्यामध्ये 302 दाखल होत नाही। सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये लिहिलंय की त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झालाय। छत्रपती संभाजी नगरच्या हॉस्पिटलमध्ये, घाटी हॉस्पिटलमध्ये हा एकमेव दीपक केदार त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी मी फ्रीज मधून बाहेर काढली, तिला उलट पालट करून बघितलं, बेदम मारलं होतं। त्याचा हत्याकांड झालं, त्याचा हत्याकांड करणारा त्या फोटो कुठे रे त्या गोरबांडचा आहे का? हे बाई कशाच्या कुठून कसं काय पोलीस झालंय? हे मनोहर कदमची औलाद, हे मनोहर कदमने रमाबाई आंबेडकर नगर मध्ये 10 जणांवरती गोळ्या झाडल्या होत्या, ही त्याच्या औलाद। त्याला निलंबन झालं, फक्त त्याचं अटक होत नाही। न्याय मागते त्याची आई, सोमनाथ सूर्यवंशीची आई न्याय मागते। काल तिने 10 लाख रुपये सरकारचे परत पाठवले। ती म्हणले मला पैसा नको, माझ्या लेकराला न्याय पाहिजे, ह्या पोलिसाला अटक पाहिजे। संतोष देशमुखचं कुटुंब इथं बसलंय। अरे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करा। आम्ही आजपर्यंत त्या धनंजय मुंडेच्या विरोधात बोललो ना, त्या गुन्हेगार वाल्मिक कराडच्या विरोधात बोललो। आम्ही नाही बोललो कधी। मी 350 घटनांना भेटी दिल्या महाराष्ट्रात, अनेक हत्याकांड बघितलेत। संतोष देशमुख सारखा हत्याकांड मी बघितलं नाही। आणि राजकारण करायला निघाले, मोर्चे काढायला निघालेत। हा मोर्चा म्हणे मराठ्यांचा आहे, हा मोर्चा मराठ्यांचा नाही, हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सैनिकांचा मोर्चा आहे। हा मोर्चा जातीचा नाही, कारण संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो सोनूने बौद्ध होता, दलित होता, त्याने विचार जातीचा केला नाही। आणि म्हणून आज संतोष देशमुखचे लेकर बस, त्याचा मुलगा विराज टोपी घालून फिरतोय, मुंबई दिल्लीला जायची वेळ आली। ती वैभवी तिचं शिक्षण, आज महिना झाला त्या फिरतायत आणि एकच मागणी करतायत, आरोपीला अटक करा। तुम्हाला हे 2 चेहरे राजकारणी दिसतात का? हे दोघं कोणत्या पक्षाचे आहेत? त्यांच्या
अरे लाज वाटली पाहिजे प्रति मोर्चा काढताना. अरे हाके नाही, हा बिंडोके बिंडोके. सुपारी भेटली की वाजवली. अरे बरं झालं हे अमेरिकेत नाही, त्या डोनाल्ड ट्रम्पवर अन्याय झालाय म्हणून तिथं मोर्चा काढला असता. ह्याला फक्त सुपारी पाहिजे. निघले ना कोपर्डीचे मोर्चा निघले. एकाही दलित संघटने पक्षांनी प्रति मोर्चा काढला नाही. लय विद्वान झालोय, लय कायद्याच्या गप्पा, लय संविधानाच्या गप्पा. अरे संविधान वाचवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी मेला, सोमनाथ सूर्यवंशी शहीद झाला. संविधान वाचवण्यासाठी 150 पोरांना बेदम मारलं, आया बहिणींना मारलं. सांगा गुणरत्न सावरते तुम्ही परभणीला का गेले नाहीत? उत्तर द्या. का गेले नाही परभणीला? का ते तुमच्या लेकरं नाहीत का? का तुमची बुद्धिमत्ता अत्याचाराच्या विरोधात लढत नाही? नाही लढणार. कुणी सांगितलं तर बोलायचं, कुणी सांगितलं तर बोलायचं. आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन होतं. मोर्चे संतोष देशमुख यांचे कुटुंब देखील उपस्थितीत होतं. बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापलेले आहेत. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रचाराचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेसाठी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय छत्रपती संभाजीराजे, मनोज जारांगे पाटील, सुरेश दस, संदीपान भुमरे, बजरंग सोनवणे, संदीपान क्षीरसागर, विनोद पाटील, दीपक भाई केदार हे सारे उपस्थितीत होते. मात्र दीपक भाई केदार यांनी जोरदार भाषण केलेलं आहे. दीपक भाई केदार यांनी आज या भाषणात कोणलाच सोडलं नाही. पोलीस असो की विरोधी पक्षातले नेते असो, सगळ्यांना त्यांनी जोडपून काढलं. तर तुम्ही दीपक भोईर यांचं संपूर्ण भाषण बघितलंच असेल की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.